नमस्कार मित्र. तर आज आपण बुद्धिमत्ता या प्रकरणामधील व्यावहारिक आणि भावनिक बुद्धिमत्ता या संदर्भात चर्चा करणार आहोत. तर याच्यामध्ये आपण या अगोदर बुद्धिमत्तेच्या विविध सिद्धांताद्वारे बुद्धिमत्तेचे वेगवेगळे प्रकार जे आहेत हे स्पष्ट केलेले आहेत आणि बुद्धिमत्तेच्या पारंपरिक स्वरूपाच्या प्रकारांशिवाय जे बुद्धिमत्तेविषयक आधुनिक काळामध्ये मानसशास्त्रज्ञांनी जी विशिष्ट प्रकारच्या बुद्धिमत्तेची मीमांसा केलेली आहे त्यापैकी हे व्यावहारिक आणि भावनिक बुद्धिमत्ता हे दोन प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत. आता व्यावहारिक बुद्धिमत्ता जी आहे तर स्टर्नबर्ग या मानसशास्त्रज्ञानं बुद्धिमत्तेचा त्रिकूट सिद्धांत मांडला. त्याने बुद्धिमत्तेचे वेगवेगळे 3 घटक स्पष्ट केले. त्यालाच बुद्धिमत्तेचा त्रिकूट सिद्धांत असं म्हटलं जातं. याच्यामध्ये विश्लेषणात्मक बुद्धिमत्ता आहे, सृजनशीलता आहे आणि तिसरा जो प्रकार आहे व्यावहारिक बुद्धिमत्ता. आता यापैकी आपल्याला व्यावहारिक बुद्धिमत्ता बघायची आहे आणि स्टर्नबर्ग यांनी व्यावहारिक बुद्धिमत्तेला अतिशय महत्त्व दिलेलं आहे. एखाद्या व्यक्तीचा बुद्धिगुणांक किती आहे हे पाहण्यापेक्षा ती व्यक्ती व्यावहारिक समस्यांना कशी सामोरे जाते, समस्या कशी सोडवते किंवा या घटकांना स्टर्नबर्ग यांनी अतिशय महत्त्व दिलेले आहे आणि याचं निरीक्षण करून त्यांनी व्यावहारिक बुद्धिमत्तेची मीमांसा केल्याचं आपल्याला दिसून येतं. स्टर्नबर्ग यांच्या मतानुसार व्यावसायिक यशासाठी आपल्याला शाळेतील जे अभ्यासक्रमासंदर्भातील आवश्यक असणारी बुद्धिमत्ता याच्यापेक्षा वेगळ्या बुद्धिमत्तेची आवश्यकता आहे. म्हणजे वाचन, श्रवण याद्वारे आपण विशिष्ट माहिती प्राप्त करून ज्ञान संपादन करतो आणि शाळेमध्ये यश मिळवतो आणि या बुद्धिमत्तेला अलीकडं आपण जास्त महत्त्व देत आहोत. या उलट इतरांच्या वर्तनाच्या निरीक्षणाद्वारे व्यावहारिक बुद्धिमत्ता ही आत्मसात केली जाते. सामान्य नियम, आदर्श तत्त्वे यांचं अध्ययन करून त्याचे योग्य प्रकारे उपयोजन करण्याची क्षमता व्यावहारिक बुद्धिमत्तेमध्ये असते आणि अशा व्यक्तीमध्ये उच्च दर्जाची व्यावहारिक बुद्धिमत्ता आपल्याला पाहायला मिळते. दैनंदिन जीवनातील समस्या सोडवण्यासाठी व्यक्तीला ही व्यावहारिक बुद्धिमत्ता ही गरजेची असते आणि यावरून स्टर्नबर्ग यांनी असं म्हटलेलं आहे की व्यक्तीच्या जीवनातील एकंदर यश हे तिच्या व्यावहारिक बुद्धिमत्तेवर अवलंबून असतं. म्हणजे व्यवहार चातुर्य, सामान्य ज्ञान, व्यावहारिक बुद्धी यासारख्या शब्दावरून आपल्याला व्यावहारिक बुद्धिमत्तेचा अर्थ लक्षात येतो. व्यावहारिक बुद्धिमत्ता चांगले असणारे विद्यार्थी शैक्षणिक प्रगतीमध्ये किंवा शालेय अभ्यासक्रमामध्ये कदाचित मागं पडत असतील, पण प्रत्यक्ष व्यवहार कौशल्य त्यांच्यामध्ये अधिक असतं, चांगलं असतं. आपण समाज, संस्कृती याच्या आवश्यकतेनुसार योग्य त्या प्रतिक्रिया देऊन जीवनामध्ये यश खेचून आणण्याची क्षमता ह्या व्यावहारिक बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्तीमध्ये उच्च दर्जाची असलेली आपल्याला पाहायला मिळते. स्वतःला सक्षम बनवणं, प्रसंगानुरूप योग्य त्या प्रकारचं वर्तन करणं व समायोजन करून परिस्थितीला सामोरं जाणं ही वर्तन वैशिष्ट्ये हे व्यावहारिक बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्तीमध्ये दिसून येतात. आपण केवळ शैक्षणिक अनुभवाच्या जोरावर व्यक्तीला यश संपादन आपल्याला करणं तितकं सोपं, सहज शक्य नसतं. तर अनुभवाची शिदोरी असेल, व्यवहार चातुर्य असेल, अनुभव संपन्नता असेल तर यातून विकसित होणारी बुद्धिमत्ता जी आहे ही व्यावहारिक बुद्धिमत्ता ही अतिशय महत्त्वाची असते आणि त्याच्या आधारे आपण जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये सहजपणे यश मिळवू शकतो आणि हे जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी ही बुद्धिमत्ता ही आवश्यक असते. अशी बुद्धिमत्ता जी अधिक असणाऱ्या व्यक्ती जीवनामध्ये यशस्वी होण्याची शक्यता ही अधिक असते आणि त्यामुळे केवळ पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यावहारिक ज्ञान हे महत्त्वाचं मानलं जातं.
यानंतर जे आहे ते आपण भावनिक बुद्धिमत्तेसंदर्भात विचार करणार आहोत. तर भावनिक बुद्धिमत्ता ही एक नवीन संकल्पना मानसशास्त्राच्या बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात उदयाला आलेली आपल्याला दिसून येते. आता ह्या भावनिक बुद्धिमत्ता जी आहे, तर भावनावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य हे बुद्धिमत्तेचं आहे आणि यातूनच भावनिक बुद्धिमत्ता ह्या संकल्पनेचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. प्रत्येक व्यक्तिमत्ते हे बुद्धिमत्तेप्रमाणेच भावनिक बुद्धिमत्ता कमी जास्त प्रमाणात असलेली आपल्याला दिसून येते आणि त्याचं प्रतिबिंब हे प्रत्येक व्यक्तीच्या वर्तनातून हे प्रतीत होत असतं. आता ही भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना जी आहे, तर अमेरिकन मानसशास्त्रज्ञ पीटर सॅलोव्हे आणि जॉन मेयर यांनी 1910 ही संज्ञा जी आहे बुद्धिमत्तेची, भावनिक बुद्धिमत्तेची संज्ञा ही सर्वप्रथम मांडलेली आहे आणि त्यात त्यांनी स्वजाणीव, भावनिक नियंत्रण, तदनुभूती या गुणांचा समावेश केलेला आहे. त्यानंतर हॉवर्ड गार्डनर यांनी बहुविध बुद्धिमत्तेचा सिद्धांत मांडलेला आहे आणि त्याच्यामध्ये व्यक्तिगत बुद्धिमत्तेचा त्यांनी समावेश केलेला आहे. तर डॅनियल गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्तेसंदर्भातलं सखोल संशोधन आणि लेखन केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यांनी लेखनाद्वारे विस्तृत असं संशोधनाद्वारे त्यांनी भावनिक बुद्धिमत्तेसंदर्भातली विस्तृत अशी मांडणी केलेली आहे. आता गोलमन यांच्या मते भावनिक बुद्धिमत्ता ही आपल्या व इतरांच्या भावना ओळखण्याची, स्वतःला प्रेरित करण्याची आणि स्वतःच्या व आपल्या परस्पर संबंधांची भावनांचे व्यवस्थापन करण्याची क्षमता आहे. ही व्याख्या करत असताना भावनिक बुद्धिमत्ता ही आपल्या भावनेसंदर्भातली आहे, भावना ओळखण्यासंदर्भातली. आपण स्वतःच्या आणि इतरांच्या भावभावना ओळखल्या पाहिजे, स्वतःला प्रेरित केलं पाहिजे आणि स्वतःमधील आणि आपल्या परस्पर संबंधातील भावनांचं योग्य असं व्यवस्थापन करण्याची क्षमता यामध्ये असते. त्याला त्यांनी भावनिक बुद्धिमत्ता असं म्हटलेलं आहे. मेयर, सॅलोव्हे आणि कॅरुसो यांनीसुद्धा भावनिक बुद्धिमत्तेसंदर्भातली व्याख्या केलेली आहे. त्यांच्या मते भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे अशा कौशल्यांचा संच की ज्यामध्ये भावनांचं बिनचूक मापन, मूल्यमापन, प्रकटीकरण आणि नियमन यांचा अंतर्भाव होतो. म्हणजे ह्याच्यामध्ये भावनांचं मापन करणं म्हणजे इतरांच्या आणि स्वतःच्या भावना ओळखणं, त्याचं मूल्यमापन करणं, त्या व्यक्त करणं आणि भावनावर योग्य असं नियंत्रण करणं, या सगळ्या गोष्टींचा संच, याचा समावेश या भावनिक बुद्धिमत्तेमध्ये होतो असं मेयर, सॅलोव्हे आणि कॅरोसी यांनी सांगितलेलं आहे. सॅलोव्हे यांच्या मते भावनिक बुद्धिमत्तेमध्ये त्यांनी 5 उपघटक असल्याचं स्पष्ट केलेलं आहे. त्यामध्ये पहिला आहे स्वतःच्या भावना योग्य पद्धतीने हाताळणं किंवा स्वतःच्या भावनांची जाणीव होणं. म्हणजे स्वतःच्या भावना योग्य प्रकारे हाताळली पाहिजे, आपण योग्य पद्धतीनं त्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे किंवा हाताळल्या पाहिजे आणि स्वतःच्या भावनांची आपल्याला जाणीव असते, ओळखता आल्या पाहिजे त्या. दुसरं आहे भावनांचं योग्य व्यवस्थापन करता आलं पाहिजे. तिसरं आहे स्वतःला प्रवृत्त करण्याची प्रेरणा म्हणजे स्वयंप्रेरणा जी आहे ही असली पाहिजे. इतरांच्या भावना ओळखणे व समजावून घेणे हा चौथा घटक त्यांनी सांगितलेला आहे. आणि 5वा शेवटचा जो आहे परस्पर संबंध सांभाळणे किंवा इतरांशी चांगले संबंध प्रस्थापित करणे, हे भावनिक बुद्धिमत्तेतले 5 उपघटक हे सॅलोव्हे यांनी सांगितलेले आहेत. आता याच्यामध्ये साधारणतः गोलमन यांनी विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या अनेक व्यक्तींच्या संदर्भात संशोधन केलं आणि ते संशोधनामधून निष्कर्ष असे आले की त्यांच्यामध्ये भावनिक बुद्धिमत्तेच्या विकासाची गरज ते स्पष्ट करतात. त्यांच्यामध्ये भावनिक बुद्धिमत्ता अधिक असलेली त्यांना दिसून आली. म्हणजे
आपल्या जीवनामध्ये किंवा व्यवसायामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर हे भावनिक बुद्धिमत्तेचे जे हे विविध घटक आहेत हे अत्यंत उपयुक्त ठरतात असं गोलमन यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि गोलमन यांनी सांगितलं की आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी बुद्धिमत्तेचा म्हणजे आपला जो बुद्धिगुणांक IQ आहे याचा वाटा फक्त 20% असतो आणि 80% वाटा हा या भावनिक बुद्धिमत्तेचा असतो असं गोलमन यांनी स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये शालेय शिक्षण आपण जे घेतो ते म्हणजे औपचारिक शिक्षण असतं आणि जीवनामध्ये आणि व्यवसायामध्ये आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर भावनिक बुद्धिमत्तेचा विकास करणं हे क्रमप्राप्त आहे किंवा आवश्यक आहे. आता सुजाण पालकत्वासाठी ह्या मानसशास्त्रज्ञांच्या मते आपल्या मुलांच्या आयुष्यात चांगले आणि यशस्वी वाटचाल त्यांची व्हायची असेल नंतरच्या आयुष्याची तर त्यांच्या भावनिक बुद्धिमत्तेचा विकास करणं त्या क्षमता वाढवणं हे आवश्यक आहे. आणि ही बुद्धिमत्ता आपल्याला विकसित करता येते आणि त्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांसंदर्भात खालील गोष्टी करणं आवश्यक आहे. तर त्याच्यामध्ये पालकांनी नेहमी मुलांशी सकारात्मक बोललं पाहिजे, नेहमी सकारात्मक चर्चा केली पाहिजे, त्यांच्या योग्य वर्तनाबाबत योग्य असा त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे, मुलांचं अतिसंरक्षण करणं टाळलं पाहिजे किंवा त्यांना अति नाकारणं किंवा त्यांचं रिजेक्शन करणं ह्याही गोष्टी अतिप्रमाणात असणं बरोबर नाही. तर त्यातून सुवर्णमध्य साधला पाहिजे. मुलांना नैतिकतेची शिकवण दिली पाहिजे आणि त्याच्या आधारे त्यांच्यामध्ये शिस्त ही निर्माण केली पाहिजे, शिस्त रुजवली पाहिजे. इतरांच्या मतांचा आणि भावनांचा आदर करायला त्याला शिकवलं पाहिजे. त्याचबरोबर चांगले नातेसंबंध तयार करणं, सामाजिक कार्यामध्ये चांगल्या सामाजिक कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यांना चांगल्या कामासाठी नेहमी स्वयंप्रेरित पालकांनी केलं पाहिजे, त्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि शेवटची जी आहे मुलांना वैयक्तिक आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिली पाहिजे आणि त्या आधारे त्यांच्या वर्तनामध्ये आपण बदल केला पाहिजे. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपण विशिष्ट ध्येय निश्चित करून त्याकडं यशस्वी वाटचाल करण्यासाठी ही भावनिक बुद्धिमत्ता ही उपयुक्त ठरत असते. म्हणजे एकूण आपण बघितलं तर पारंपरिक बुद्धिमत्तेची संकल्पना जी आहे की जी शालेय यश किंवा कामगिरीशी संबंधित असते किंवा व्यावहारिक बुद्धिमत्ता ही जीवनातील यशाशी निगडीत असते आणि भावनिक बुद्धिमत्ता ही जी आहे आपल्या भावनिक कौशल्याशी संबंधित असते. तर त्या दृष्टीनं आपल्या जीवनामध्ये आपण जर का यशस्वी व्हायचं असेल आणि योग्य प्रकारे आपलं जीवनाला आकार द्यायचा असेल तर ही भावनिक बुद्धिमत्ता जी आहे आणि व्यावहारिक बुद्धिमत्ता ही अतिशय उपयुक्त ठरत असते आणि त्यांचा विकास करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. धन्यवाद.